नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सावरी शिव या चॅनलमध्ये. आणि आता आपण आले आहोत एक शिव मंदिर त्या साईडला आणि आम्ही मी आणि HK जरा भटकंती करतोय. इथे मागे किल्ले आहेत कुठले महाराजांचे माहिती नाही कुठले आहेत ते, पण आपण त्या किल्ल्यांवरती जाऊ शकतो. आणि आता आजची तारीख आहे गेस मार्चच्या महिन्यामध्ये आम्ही आलो आहे. तर सगळं रखरखाट आहे. तर असं काय नाही की आम्ही वाट वगैरे चुकू शकतो, कारण का बघू शकता तर मग मागे घर असेल मे बी तिकडे, दिसत नाही आहे. गाड्यांचा आवाज येत असेल. ठीक आहे, संध्याकाळची वेळ झाली आहे. मला वाटते किती वाजल्यात तुम्हाला सांगतो मी, 6:47 झालेले आहेत आणि आपण इकडे आलो आहे. आणि असंच मजा येते जरा. पनवेलच्या जवळपास, गावाचं नाव नाही माहिती मला, पण आता बरेच दिवस यूट्यूब चॅनल बंद आहे, तर काहीतरी करायचं म्हणून व्हिडिओ करतो आहे. तर असंच पुढे पुढे असंच प्रवास करत जायचं आहे आणि एक असे खूप सारे मोठ्या मोठ्या गोष्टी करायच्या आहेत. बघू आता जशी अमाऊंट साठेल, पगार पाणी वगैरे, त्यानुसार माझं कुठे कुठे फिरायला भेटेल. थोडं आता हल्ली फिरायला भेटत नाही. पप्पा मम्मीचं थोडं असतं रडारमध्ये किंवा लक्ष असतं, मग मोकळेपणाने मागू नाही शकत. पण बघू, असं तर फ्युचरमध्ये प्लॅन आहे. सावरी शिवनंतर खूप फिरतील. तोपर्यंत यूट्यूब चॅनलचे 260 सबस्क्रायबर झालेले आहेत. ही व्हिडिओ मी जनरली अशीच पोस्ट करणार आहे. ठीक आहे, तर अशीच ही व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि किती सुंदर असं वातावरण आहे. सनसेट आता जस्ट झालं आहे वाटते, जस्ट झालं होतं मगाशी. तर मग सनसेट पण भारी होतं. ठीक आहे, तो HK तिकडे पळत आहे त्या साईडला. तर मग लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चॅनलचं नाव मेघन नागवेकर वरना सावरी शिववर करत आहे मी. ठीक आहे, बघू कसं किती चॅनल चालतं आहे, कसा चालतो आहे. तोपर्यंत मस्त राहा, मजेत राहा, हसत राहा, खेळत राहा. आणि बाय मित्रांनो. हो, व्हिडिओ निकाल, वीडियो तो रेगिस्तान से चलते हुए हम जा रहे थे. हम रास्ता भटक चुके थे और फिर हमें दिखाई दिया एक मंजर शायद से वो रोशनी अभी हमारे लिए वरदान साबित हो सकती है. और इसी तरह हम लोग चलते आगे बढ़ते जाए, चलते आगे बढ़ते जाए. सरळ वाटेने पुढे चालत जातोय आपण. वेडे वाकडे वळण नसून सरळ आहे हे रस्ता. आणि आता आपण निघणार आहोत एक्झिटला. याचा रस्ता आहे का तिकडे? ओ भाई साहब, पायात काय अटकलं हे? ओ भाई, कॅक्टस मधनं निघायला लागणार आहे वाटते. इथे कावडांग आहेत, कॅक्टस मधनंच निघायला लागेल. हा, मंदिर तिकडे. आपल्याला इथूनच बॉर्डर, तर तिकडे लेफ्टनी रस्ता आहे. चल पुढे. हां, इथूनच आहे. हा, इथून जाऊ शकतो. इथून तिथून पण जाऊ शकतो. हाय पायवाट. तर असं मस्त आहे की आम्ही चाललोय पायवाटणी. पुढे कंटिन्यू केली मी थोडी व्हिडिओ, समजायला पाहिजे म्हणून. कसं आहे, कॅमेरा ठीक आहे ना, यूज करू शकतो तसं. थोडं तिकडे डोंगर आहे, कुठला गड आहे माहीत नाही. आंबे आता थोडेसे लागायला सुरुवात झाली आहे, नंतर मग लागतील. आणि तो मंदिर आहे, तो सफेद तिकडे तुम्हाला दिसत असेल, त्या मंदिरात आलो आहे. हळूहळू चालत तिथपर्यंत आपण पोचूच. शेतजमीन झालेली दिसते. का लाकूड करतात काय माहिती. मला जवळपास जास्त शेतीचं माहिती नाही, भले इंटरेस्ट आहे, बट ठीक आहे, इट्स ओके टू बी. इथे बहुतेक शेतीचंच झालं दिसतं. ते फाट्या गोळा केलेल्या आहेत इकडे. वा, ही केली वाटते. हो, इथे शिडी तयार केली लाकडांची, एक नंबर खतरनाक शिडी. आलो, जवळपास आम्ही पोचलो मंदिराच्या जवळ. जास्त काय असं नव्हतं, बट मजा आली. पप्पा मम्मी तर तिकडे असतील. हात पंपावरती जाऊन आपण
हात पाय धुवून घेऊ. हं. वा, एक नंबर. हे पाणी पिण्यासारखं पण भारी आहे. इथे ना पाणी असतं. पावसाळ्यातून आपण कधी आलो ना तर सांगतो, इथे पाणी असतं, जबरदस्त पाणी असतं. आता सगळं सुकलं आहे पण इथे पाणी असतं मस्तपैकी. बघा हातपंप आणि हा इथून असं रस्ता दाखवतो. पण इथे ना या 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 एरियामध्ये इथे असं पाणी असतं. पावसामध्ये असतं मस्त झरणं असं आतमधून पूर्ण वाहत असतं तिथून. पावसामध्ये आलं की समजेल आपल्याला. पापी माणसा इथे हे कर. आता मस्त की तो चॅनल बंद. मस्तपैकी चेहरा धुतलेला आहे आपण. आणि संध्याकाळ थोडं लाल 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 वाटत आहे. चेहरा पण लाल झाला असेल. ते सूर्यास्त झालाय आणि थोडं लाल असं झालं नाही पण आहे. आणि हा शिव मंदिर मागेच. हा शिव मंदिरचं नाव नाही माहिती पण आताच जवळपास आताच नवीन बांधलंय. बाकी तर मित्रांनो तेच परत एकदा सांगायचं झालं तर मेघन नागवेकर चॅनल नाव चालू केलं होतं मी खूप वर्षापूर्वी. 3-3.5 वर्ष झाली असतील मे बी. पण आता चॅनलचं नाव सावरी शिव करत आहे. पुढे कधी व्लॉग निघतील असेच टाईमपासमध्येच काढीन, कारण का जनरली मला ते एडिट करायला वगैरे कंटाळा येत असो नाही. बट वेळ नसतो आणि फ्री कधी ते करायला म्हटलं तर असं वाटतं काहीतरी वेगळं काहीतरी करू शकतो. चलो बाय.